मित्रांनो, तुम्हाला पुण्याचं वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण आठवतंय का? आठवत असेलच. त्या प्रकरणात कोर्टामध्ये वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला गेला. आता तुम्ही म्हणाल, हे तर खूप जुनं प्रकरण आहे. पण सध्या बातम्यात सुरू असलेलं डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये सुद्धा तेच होतंय. डॉक्टर संपदा मुंडे हिच्या आत्महत्येनंतर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न सुरू असून प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी कारस्थान सुरू आहे, असा आरोप लावला जातोय. डॉक्टर संपदा मुंडे आणि प्रशांत बनकर यांच्यात प्रेम संबंध होते का? पोलीस तपासात आतापर्यंत काय काय समोर आले? ह्या प्रकरणात खासदार रणजित सिंह यांची काय भूमिका? खरोखरच PSI बदने, प्रशांत बनकर आणि डॉक्टर संपदा यांचा लव्ह ट्रायंगल होता का? डॉक्टर संपदा आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जातंय का? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि तुम्ही पाहताय द डिटेल चॅनल. सर्वात अगोदर डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण आहे काय याची थोडक्यात माहिती घेऊया. मूळची बीडची असलेली डॉक्टर संपदा मुंडे ही गेल्या काही वर्षापासून फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. त्या दरम्यान स्थानिक फलटण पोलिसांमध्ये आणि डॉक्टर संपदा मुंडे यांच्यात वादावादी झाली. पोलिसांनी आरोप केला होता की संपदा मुंडे या त्यांना कॉपरेट करत नाहीत. या प्रकरणी संपदा मुंडे यांच्यावर चौकशी सुद्धा लावण्यात आली होती. त्याचा खुलासा करताना संपदा मुंडे यांनी 4 पानांचं पत्र लिहिलं आणि एका खासदारांनी त्यांच्या 2 PAंचं नाव घेतलं. त्यांच्यावर खोटं वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याबद्दल दबाव आणला जात आहे, असा आरोप संपदा मुंडे यांनी केला होता. दरम्यान हे प्रकरण मिटवण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. 23 ऑक्टोबर 2025 रोजी डॉक्टर संपदा मुंडे यांनी फलटणच्या एका सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये आत्महत्या केली. डॉक्टर मुंडेंच्या आत्महत्येनंतर तिच्या हातावर एक सुसाईड नोट लिहिलेली आढळली. त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेने 4 वेळा बलात्कार केल्याचा आणि प्रशांत बनकरने शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा स्पष्ट उल्लेख होता. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे आणि आरोपींच्या वैद्यकीय तपासणी संदर्भात त्याचा डॉक्टर संपदा मुंडेशी संपर्क यायचा. तर दुसऱ्या बाजूला संपदा मुंडे फलटणमध्ये प्रशांत बनकरच्या घरी भाड्याने राहत होती. त्याबरोबरच अशी सुद्धा माहिती समोर आली की प्रशांत बनकर सोबत संपदा मुंडे यांचे प्रेमसंबंध होते. संपदाच्या सुसाईड नोटनुसार सध्या दोन्ही आरोपी अटकेत असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पण या प्रकरणाचा जसा जसा तपास पुढे चालला आहे तसे तसे नवीन अँगल समोर येताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला ही एक साधी आत्महत्येची घटना असल्याचं वाटत होतं, पण आता पोलीस तपासातील प्राथमिक निष्कर्ष आणि काही नेत्यांचे आरोप पाहता या प्रकरणाला वेगळं राजकीय वळण लागलं आहे. साताऱ्याचे SP तुषार दोशी यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यांच्या मते पोलिसांनी या प्रकरणातील डिजिटल पुरावे तपासले असून आरोपी आणि पीडित तरुणीचे मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड आणि फॉरेन्सिक अहवालांचा अभ्यास केला गेला. या सर्व तपासात संपदा मुंडे आणि दोन्ही आरोपींमध्ये नियमित संपर्क होता, तसेच त्यांच्यात वैयक्तिक नातेसंबंध होते. संपदा मुंडे स्वतःच त्या हॉटेलवर गेली होती आणि ती खोली तिनेच बुक केली होती. CCTV फुटेजनुसार ती लॉजमध्ये प्रवेश करतेवेळी कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्या नाहीत. रात्री 1:30च्या सुमारास तिने आत्महत्या केल्याचं समोर आलं आणि शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालानुसारही तो आत्महत्येचाच प्रकार असल्याचं दिसून येतं. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर गंभीर आरोप करत वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या मते ही घटना आत्महत्या नसून संपदा मुंडे हिची हॉटेलमध्ये बोलावून हत्या करण्यात आली असावी. त्यांनी या प्रकरणात अनेक संशयास्पद गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. संपदा मुंडे आपल्या बहिणीला पुढील 8 दिवसांच्या कामांचं नियोजन सांगत होती. एकीकडे कामांचे नियोजन करणारी मुलगी अचानक आत्महत्या का करेल हा मोठा प्रश्न आहे. तसेच सुसाईड नोट तिच्या हस्ताक्षरात नाही असा तिच्या बहिणीचा दावा आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. हातावर लिहिलेल्या 4 ओळींना आत्महत्येचा पुरावा मानणं योग्य नाही, कारण एक सुशिक्षित डॉक्टर 4 पानांचं पत्र लिहू शकते, मग तिने फक्त हातावरच काही शब्द का लिहिले हा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला. अंधारे यांच्या आरोपानुसार
ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली ते हॉटेल भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निकटवर्तीय व्यक्तीचं असल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे हे प्रकरण राजकीय छटांनी रंगलेलं असल्याचा संशय अधिकच गडद होतो। त्यांनी स्पष्ट मागणी केली की या प्रकरणात फक्त अटक केलेले 2 आरोपी नव्हे तर खासदार नाईक निंबाळकर आणि त्यांचे पीए तसेच त्यावेळचे पोलीस अधिकारी यांच्याही भूमिकेची चौकशी झाली पाहिजे। शिवाय हॉटेलमधून मृतदेह उचलण्यात झालेली घाई, मृतदेहाच्या ओळखीनंतर कुटुंबीय न आल्यावरही केलेली घाई, या सर्व गोष्टींवरून काहीतरी दडपलं जातंय असा संशय त्यांनी व्यक्त केला। एकंदरीतच बघायला गेलं तर माजी खासदार रणजितसिंह आणि त्यांच्या पीएवर आरोप करण्यात आले की त्यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्यावर दबाव आणला होता आणि स्वतः रणजितसिंह यांनी सुद्धा एका मुलाखतीमध्ये असं म्हटलं आहे की मी फोन केला असेल पण मला आठवत नाही। म्हणजे त्यांनी एक प्रकारे या गोष्टीला दुजोरा दिला आहे। आता पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार पोलीस संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास हा मृत संपदाच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटच्या आधारे करत आहेत। काही महिन्यांपूर्वी संपदाने जे 4 पानांचं स्पष्टीकरण दिलं होतं आणि त्यामध्ये राजकीय दबाव असल्याचं म्हटलं होतं, त्या आधारावर या प्रकरणाचा तपास केला जात नाही अशी चर्चा सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सुरू आहे। या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे फलटणमध्ये ज्या घरात किरायाने राहत होती त्या घरमालकाचा मुलगा आणि या प्रकरणात आरोपी क्रमांक 2 असलेला प्रशांत बनकर यांच्याशी संपदा मुंडेचे प्रेमसंबंध होते, पण तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा। मात्र आरोपी क्रमांक 1 असलेला गोपाळ बदने हा बीडचा आणि संपदाची पूर्वीपासून ओळख होती असं सांगितलं जात आहे आणि या प्रकरणात प्रेमाचा त्रिकोण तयार करून त्या ट्रँगलने हा तपास केला जातोय, तर राजकीय दबावांचं प्रकरण मिटवलं जाते अशी शक्यता वर्तवण्यात येते। एकंदरीत डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास हा जुन्या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकून नव्याने समोर आलेल्या माहितीच्या आधारे केला जातोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण जुन्या गोष्टींवर पडदा टाकून नव्या गोष्टींच्या आधारे प्रकरणाचा तपास करणे हे कुठपर्यंत योग्य आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये काही गोष्टी लपवल्या जात आहेत का? सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप खरे आहेत का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच डेली अपडेट्स जाणून घेण्यासाठी द डिटेल चॅनलला सबस्क्राईब करा।